तर आता आम्ही बिकानेर हा येत नाही चालू डिवाइन इंट्रो नाव इंट्रो सेल्फ लो आम्हाला आता रस्ता दाखवतो व्हिडिओ कॉलवर. रिसॉर्ट हा पूल आहे आणि ऍक्च्युली लवकर यायला आम्ही येऊन गेलो. आम्ही लोक नाही इकडे डोंगर आहे. पूल मध्ये कधी जायचं आहे? मम्मी येते खाली बाजारातून एक तास झाला बाजारातून पाणी दे पाणी. तर मित्रांनो आम्ही आज निघालोय पनवेलला ट्रिपला. तर आहे दळवी, हा आशी, पेडणेकर आणि पेडणेकरचा मित्र. आता याचं नाव विसरलो. प्रणव इंट्रो नाव इंट्रो. तर आता पुढे यज्ञेश येणार आहे 70 रुपये. आता त्याला आम्ही पिकअप करू. यज्ञेशला आम्ही आता पिकअप केलेलं आहे आणि आम्ही धमाल सगळे चाललोय. कुठे धमाल कुठे चालली? धमाल पिक्चर मागे दाखव ना कसे बसलोय. थोडा सरक लालबागचं दर्शन करायला चालले आम्ही. लालबागचा राजा फुल गर्दी. डिवाइन संभाडा डॉन म्हणते डॉन. अरे पैसे दे आम्ही घेऊन येतो ना एकदा डायरेक्ट. आता पैसे करतोय आता कर लवकर. दे ना कॅश दे ना. लोड झालेलं आहे सर्व सामान आमच्याकडे. कॅश दे ना. आता रात्री आम्ही मजा करणार आहे. घेऊन येतो ना आम्ही. बिकानेर मध्ये आम्ही नाश्ता करायला आलोय. किती वाजता? 3 वाजता. आणि हा माणूस सेल्फ लो समजून खातोय स्वतःला बघून पेडणेकर. काय दाबेली नाश्ता सर्वांनी दाबेली घेतलेली आहे. आता खाऊन भेटू पुढे. आता आम्ही हरवलोय. व्हिडिओ कॉलवर अक्षरशः आम्हाला ॲड्रेस पाठवतोय. जास्त दाखवतोय. इथे लेफ्ट बड़ी दुविधा थी. हा ठीक आहे. छोड़ो यार. आम्हाला आता रस्ता दाखवतो व्हिडिओ कॉलवर. दळवी कसं वाटतंय? डेंजर. तर मित्रांनो आपल्याला भेटला आहे विघ्नेश. तर विघ्नेश इथे बिर्याणी घेतोय. बिर्याणीची ऑर्डर दिली होती. तर हा पनवेललाच राहतो. तर मी आता व्हॉइस ओव्हर करतोय कारण की इथे गाणं चालू होतं तर कॉपीराईट नको यायला म्हणून मी व्हॉइस ओव्हर करतोय. तर तिकडे समोर बघू शकता तुम्ही बिर्याणीची ऑर्डर दिली होती ती आम्ही घेतोय बिर्याणी. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे. 1 वाजता निघालो होतो, 12 वाजता 1 वाजेपर्यंत काहीतरी.
आता पोचलो फार्म हाऊसला. तर आता बघू काय काय इथे. इथे हा स्पेस आहे, काहीतरी स्पीकर आहे इथे. आता पेंडिंग करून वरती जातोय. आणि हा आमचा स्पेसिफिक हा पूल आहे जो रात्री आम्ही गाजवणार आहे. आता काय कसं किती डीप आहे वगैरे काय माहिती नाही. टाकू तुला नको आता सध्या कपडे घातलेत मी. कपडे चेंज केल्यानंतर जाऊ. पण हा पूल आहे आणि खूप मस्त असं नैसर्गिक असं हे आहे, बघू शकता तुम्ही. कलमाची झाडं आहेत इथे. हापूस आंब्याचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. हापूस आंबा आहे, कोंबड्या पण आहे इथे. फुल एकदम गावची वाईब देते ही. मस्त असा रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस बोलू शकतो हा. मस्त असं गार्डन पण आहे. चिकू, हे चिकूचं झाड आहे. हां बरोबर बरोबर, चिकू आहे ते बघा ह्याच्यावर. कारण आमच्याकडे गावी चिकूचं झाड आहे म्हणून मला माहिती आहे चिकूचं झाड आहे. कलमाचं झाड आहे, हापूस आंबा. आणि हे बघा तिथे कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं आहेत. केळाची झाडं. खूप मस्त आहे असं रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस काही. आणि त्या साईडला बघू शकता तुम्ही डोंगर आहे. तर इथे वाटतं मोरबे डॅम आहे वाटतं, कारण की मोरबे डॅमच्या आम्ही आसपासच आलो आहे. तर इथे नदी आहे. नदी म्हणजे मोरबे डॅमचं पाणी वगैरे असेल इथे खाली. तर इथे जायला आहे की नाही माहिती नाही. जायला असेल तर आम्ही नक्कीच जाऊ सकाळी. आता रात्री संध्याकाळचे आम्ही आता 5 वाजलेले आहेत. तर आम्ही निघालो 1 वाजता आणि आम्ही खूप टाईमपास करत आणि खात वगैरे आलो आहे. आणि सनसेट होतो आहे, तुम्ही बघू शकता सन. खूप मस्त असं फार्म हाऊस आहे हा. कलमाची झाडं आणि इथे काहीतरी आहे. इथे बघूया काय आहे. इथे काहीतरी लावलेलं आहे, माहीत नाही आता काय आहे ते. पण काहीतरी असं लावलेलं आहे शेतीसारखं. आणि हे जांभीचं झाड आहे, म्हणजे काजूचं झाड आहे. काजू इथे आले नाहीत अजून, पण हे काजूचं झाड आहे. अजून काय मोहर वगैरे आलेलं नाही इथे. मस्त स्पेस आहे, प्रायव्हेट जागा आहे, गार्डन वगैरे. आम्ही ॲक्च्युली लवकर यायला पाहिजे होतं थोडं, 2 वाजेपर्यंत. पण आम्हाला खूप उशीर झाला. इथे पण एक काजूचं झाड आहे आणि कलमाचं म्हणजे हापूस आंबा. पेढा काय करतोय? अरे ते ठेवूया ना सर्व आतमध्ये पहिलं. आता आमचं थंडा वगैरे सामान थंड आहे. अरे आई जाऊली तुझं काय बाबा. हे बघा ही कॅट बघा. बंद कर. तुम्ही आमच्या आधी निघाले होते, एवढे लेट कसे काय? आम्ही येऊन त्या डॅम वरती गेलो. खूप डॅम म्हणजे इथे सनसेट पण आहे, खूप चांगला असा हे आहे. वरती टेरेस पण आहे. नंतर काय दिसलं, नंतर ते समजून जावा भाई व्ह्यूअर्स, यू नो. भाई आफ्टर ब्लॉग नाही डायरेक्ट, आफ्टर ब्लॉग नाही, बिफोर ब्लॉगच आहे. आफ्टर भाई आफ्टर काय पण बोला, कुवेत दिसला की गाडी सटकते. कुवेत बोलला गाडी टाकलो ना बाय, थांब जरा, कुवेत नको बोलू. ते पाणीवाला खालीवाला घेऊन ये आणि ते बिर्याणी ते एक म्हणजे काय बोलतोय तू? हे पॉपकॉर्न घे. बिर्याणी आणि ते ओपन वाला पाणी, ओपन वाला. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. तर हा हॉल आहे. इकडे हॉल, इकडे बेडरूम, तिथे एक बेडरूम, इकडे किचन. हॉल दाखवलास का? हॉल दाखवलास का? तिथं तुला हॉल दाखवत होता. हॉल मिस्टन लोड पण आहे. आणि इकडे फ्रीज, किचन एरिया. आणि वरती आहे टेरेस. तर टेरेसवर बघा इथे भाई काहीतरी चढायला पण आहे, म्हणजे त्यांनी सोय केलेली आहे. कोणी पडावं नको म्हणून, किंवा असं पकडायचं आहे तर पकडून जायचं आहे वरती. तर पकडून रिस्की वाटतंय.
त्यापेक्षा नॉर्मल जाऊ. थोडा रिस्की आहे कारण की शिड्या एकदम स्ट्रेट आहेत शिड्या. तर इथे स्पीकर आहेत आणि टेरेस एरिया आहे हा. आणि इकडनं फुल एकदम गावाचा व्ह्यू दिसतोय, बघू शकता तुम्ही. तिथे नारळाची झाडं लावलेत, तर झूम करायला नाही तर भरपूरशी नारळाची झाडं लावली तिथे. आणि इकडे डोंगर आहे, बघू शकता तुम्ही. मस्त आहे एकदम. सकाळी खूप भारी वाटेल, संध्याकाळी आणि आता सनसेट अजून होईल तेव्हा. तर आता लाईट वगैरे लागले की अजून चांगलं वाटेल. आणि हा वाटतं प्रोजेक्टर आहे तिकडनं, तर रात्री लावून देत आहेत की नाही माहिती नाही. तर आता वरती आपण स्पीकर बघितला, तर खाली पण एक स्पीकर आहे. खूप चांगली अशी उत्तम अशी सोय केलेली आहे. एक झोका बाय. पूलमध्ये कधी जायचं आहे? म्हणून त्याच गोष्टीमुळे नाही तर कधीच झालं. हा भाई काय काय बोलतो, फोनवर आहे.